ओके. ऑप्शनमध्ये मी माझा असं टार्गेट सेट करणार की डेली 1000 रुपये घ्यायचे आहेत. डेली 1000 रुपये कमवायचे आहेत. म्हणजे 5000 रुपये, म्हणजे क्वांटिटी मोस्टली असे जास्त नाही, 5000 रुपये लावून आपल्याला 1000 रुपये काढायचे दिवसाला, असा टार्गेट सेट करायचा. ऑप्शन ट्रेडिंगसाठी तुम्हाला ना, किंवा ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे इंट्राडे करणार तुम्ही सर. ओके. इंट्राडे करायचे ना तुम्हाला, तर तुम्हाला 4 हॉर्सवर ट्रेंड बघायचे. ओके. ट्रेंड कुठल्या डायरेक्शनने चालला आहे स्टॉक. 15 मिनिटला तुम्ही ऑर्डर ब्लॉक मार्क करणार. ऑर्डर ब्लॉक म्हणजे लेवल्स मार्क करणार आणि 1 मिनिटला ट्रेड घेणार. 1 मिनिटला ट्रेड घेणार. आता लक्षात घ्या, मार्केट ओपन केला लगेच एंट्री घेतली असं कधीच होत नाही. जर टेक्निकल ॲनालिसिस करताय तुम्ही प्रॉपर तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार जाणार. ओके. प्रॉपर तुम्हाला स्ट्रॅटेजीनुसारच जायचं आहे. मार्केट ओपन झाला, ग्रीन कॅन्डलमध्ये लगेच कॉल बाय केला, मार्केट रेड कॅन्डलमध्ये लगेच पुट बाय केला, असं नाही करायचं. ऑप्शन ट्रेडिंग करताय तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, जसं की ऑप्शन ग्रीक्स माहिती पाहिजेत तुम्हाला. माहिती पाहिजे डेल्टा काय असतो, तुम्हाला माहिती पाहिजे थिटा काय असतो. ओके. सांगतो सगळं, 1 मिनटं. थिटा काय असतो, डेल्टा, थिटा, गामा, वेगा, असे बरेचसे ग्रीक्स असतात. ओके. हे मी तुम्हाला सांगतो नंतर काय. नंतर तुम्हाला हे पण माहिती पाहिजे, ऑप्शन चेन्स माहिती पाहिजे. ऑप्शन चेनमधलं तुम्हाला माहिती पाहिजे की कुठल्या स्ट्राईक प्राईसचं तुम्हाला ऑप्शन बाय करायला पाहिजे. ITM बाय करायला पाहिजे, ATM बाय करायला पाहिजे का OTM बाय करायला पाहिजे. हे 3 प्रकारचे स्ट्राईक प्राईस असतात. इन द मनी स्ट्राईक प्राईस, ॲट द मनी स्ट्राईक प्राईस आणि आउट ऑफ द मनी स्ट्राईक प्राईस. ओके. सो कुठली रिसेंट करंट लेवलला जी प्राईस चालू असते ती ATM चालू असते. ओके. ॲट द मनीचा कॉल बाय करता, इथे मोस्टली डेल्टा असतो, 0.5चा डेल्टा असतो. ओके. म्हणजे तुमचा मार्केट जर 1 रुपयाने वाढतो, तुमचा प्रीमियम 0.5ने वाढणार. ओके. अशा प्रकारे हा डेल्टा काम करतो. टेक्निकल ॲनालिसिस कराल कुठल्या, म्हणजे तुम्ही हे स्टॉक्समध्ये पण करू शकता ऑप्शन ट्रेडिंग, किंवा इंडेक्समध्ये पण करू शकता. इंडेक्स लाईक निफ्टी 50 और बैंक निफ्टी. ओके. काय करायचं तुम्हाला, ओव्हरऑल तुम्हाला ट्रेंड आयडेंटिफाय करायचे. जेव्हा तुम्ही इंट्राडे कराल ना सर, तुम्हाला एक्झॅक्ट अशी लेवल माहिती पाहिजे जिथून जर तुम्हाला कॉल बाय करायचे, तुम्हाला एक्झॅक्ट स्टॉक प्राईजमधली अशी लेवल माहिती पाहिजे जिथून शेअरची प्राईस जेव्हा टॅप कराल तिथून वरतीच जाईल. ही जर लेवल तुम्ही मार्क केली तर आपल्याला वेट करायचे. समजा स्टॉकची प्राईस अशी आहे, वरती झाले, खाली आले, वरती आले, पुन्हा तुम्हाला दिसते की इथून डाऊन ट्रेंड चालू आला आहे. ओके. डाऊन ट्रेंड चालू आला आहे, तर ही कुठपर्यंत प्राईस येणार. समजा तुम्ही इथे एक ऑर्डर ब्लॉक मार्क केला डाऊन साईडला, तर तुम्ही जेव्हा स्टॉकची प्राईस ह्यात येईल ना, इथंच तुम्ही एक्झिक्यूट करणार ट्रेड. ओके. आणि इथून प्राईस वरती जायला पाहिजे. हा तुमचा SL असेल, ही तुमची एंट्री असेल, आणि हा रिसेंट जो हाय असेल तो तुमचा दॅट विल बी युअर टार्गेट. ओके. आता हे बघा, इथे कसं माहिती आहे का सर, स्टॉप लॉस लावून तुम्हाला हे बघा इंट्राडे करायचे ना, तर मार्केट ओपन होतो 9:15 वाजता आणि बंद होतो 3:30 पर्यंत. जर इंट्राडे करताय, स्ट्रॅटेजी फॉलो करताय, कधी कधी तुम्हाला सकाळी 10 वाजता एंट्री भेटेल, कधी कधी तुम्ही 9:15ला बसाल, 9:15ला तुम्ही ऑर्डर ब्लॉक मार्क कराल, एंट्री लेवल मार्क कराल, तिथपर्यंत प्राईस यायला ना कधी कधी 2 पण वाजतील. ओके. कधी कधी 3 पण वाजतील. कधी कधी तुम्ही मार्केट ओपन केल्या तुम्हाला डायरेक्ट दिसेल एंट्री लेवलला स्टॉक दिसेल, तुम्ही लगेच ऑर्डर एक्झिक्यूट करू शकता.
कधी कधी तुम्हाला एंट्री पण भेटणार नाही. जर तुम्ही स्ट्रॅटेजी प्रॉपर फॉलो करताय, कोणतीही स्ट्रॅटेजी जर प्रॉपर फॉलो करताय, तर तुम्हाला डेली ट्रेड मोस्टली नाही भेटणार. तुम्हाला प्रॉपर स्ट्रॅटेजी, प्रॉपर सेटअपवरच काम करायला लागेल सर. ओके, प्रॉपर सेटअपवर काम करायचे. म्हणजे जर मी बोललो की 4 हावर्सला तुम्हाला 4 हावर टाईम फ्रेमला तुम्हाला एंट्री घ्यायची आहे, किंवा 4 हावर टाईम फ्रेमला तुम्ही ट्रेंड आयडेंटिफाय करताय. 4 हावर टाईम फ्रेमला माझा स्टॉक वरती चालला आहे. ओके, नंतर मला दिसला की स्टॉक पुन्हा खाली आला आहे आणि एक 4 हावरच्या ऑर्डर ब्लॉकमध्ये मला दिसतो आहे स्टॉक. तर मी झालो 15 मिनिट टाईम फ्रेमला एंटर. 15 मिनिट टाईम फ्रेमला बघितलं की कुठं रिसेंट डायरेक्शन दिसते जिथून मला, हे बघा 4 हावर्सला आता हे बघा सपोर्ट झोन असतो, रेजिस्टन्स झोन असतो. काय बोललो, कुठलाही स्टॉकची प्राईस सपोर्ट लेवल बनवते, रेजिस्टन्स लेवल बनवते. जर तुम्हाला कॉल बाय करायचे तर कुठल्या तरी सपोर्ट झोनवरच तुम्हाला कॉल बाय करायचे. कॉल बाय म्हणजे मार्केट वरती जाईल तेव्हा तुम्ही कॉल बाय कराल, मार्केट तुम्हाला जेव्हा वाटेल खाली जाईल तेव्हा तुम्ही पुट बाय कराल. ओके, ऑप्शन सेलिंग तुम्ही करणार नाही. ऑप्शन सेलिंगमध्ये ह्यूज मनी लागतो, म्हणजे खूप पैसा लागतो. सो कॉल बाय, पुट बाय हे करू शकता तुम्ही. पण या सगळ्या गोष्टीसाठी हे सगळं डेरिव्हेटिव्ह मार्केटचा पार्ट आहे. आता एक्सपायरी बंद झाले ना, आहेत चालू आहेत विकली एक्सपायरी. हे बघा विकली एक्सपायरी भेटेल तुम्हाला. पण ते नको, आपलं ते करायचंच नाही. ते एक्सपायरी आहे ते एक्सपायर करतात माणसांना. हे बघा मोस्टली माझं सजेशन असेल सर, एक्सपायरीमध्ये पैसा बनतो पण डुबतो पण. नाही एक्सपायरी मी तर टोटली अगेन्स्ट आहे. टोटली मी अगेन्स्ट आहे ऑप्शन ट्रेडिंगची. ओके, टोटली अगेन्स्ट काय मी ऑप्शन ट्रेडिंगची, कारण की रिझन काय आहे, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मोस्टली लोक काय करतात, इंट्राडे करतात सर. ओके, इंट्राडे म्हणजे तुम्हाला 9:15ला मार्केट ओपन होताना बसायचे ते 3:30पर्यंत बसायचे. आम्हाला आता एवढा वेळ नाही द्यायचा. पहिले बसायचो मी 9:15 वाजल्यापासून मी 3:30पर्यंत बसायचो. 2 वर्षामध्ये ते पण लालच वाढत गेली. हे बघा ऑप्शन ट्रेडिंग ना सर, ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे हेडेक आहे, हेडेक. मला सांगा, ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे आपण डेली चार्ट बघणार, ॲनालिसिस करणार, एंट्री घेणार, स्टॉप लॉस लावणार, टार्गेट लावणार. त्यात पण असं नाही की तुम्ही जी एंट्री घ्याल ती बरोबरच निघेल प्रत्येक वेळी. ओके, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मोस्टली ना जर तुम्ही बघाल, एजाच डेटा बघाल, जवळजवळ 90+ ट्रेडर आहेत, 90%च्या वरती असे ट्रेडर आहेत जे लॉसमध्ये आहेत, ऑप्शन बायर्स. ओके, जर सेबीच बोलते की 95%, 96% जर ट्रेडर लॉसमध्ये आहेत, तर मग प्रॉफिटमध्ये कोण आहे, तर ते ऑप्शन सेलर आहेत. ओके, ऑप्शन सेलरमध्ये कडे खूप पैसा असतो. म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांचा पैसा ते 3-4% लोकच कमवतात, जे इन्स्टिट्यूशन्स असतात ते. 500-1000 रुपये कमवणं काही नाही आहे मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. असे निघतील, असे जातात पण सर. ते त्याच्यामधून निघता आला पाहिजे. म्हणजे हे बघा तिथं बसला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये 500 काय 1000 काय 10,000 रुपये तुमचे 5 मिनिटात निघतील, पण 10,000 रुपये 5 मिनिटात जातील पण. की मी लाईव्ह बघितलं ते सगळ्या गोष्टी. ते निघता आलं पाहिजे त्यामधून. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर तुम्हाला प्रॉफिटेबल बनायचे ना सर, एकच गोष्ट फॉलो करायची, फक्त एकच, रिस्क मॅनेजमेंट. हे पण निघता आला पाहिजे. ही गोष्ट जर तुम्ही करू शकलात तुम्ही जिंकू शकता, नाही तर नाही करू शकत. तुम्हाला लाईक बरोबर आहे निघतच ना सर. ही ऑप्शन ट्रेडिंगची गोष्ट तुम्हाला तेच सांगतो. रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर 30% ॲक्युरेसी असेल ना तुमच्या स्ट्रॅटेजीची, 30%, तरी तुम्ही प्रॉफिटेबल आहेत. जर तुमच्या स्ट्रॅटेजीची ॲक्युरेसी 20% असेल ना तरी तुम्ही प्रॉफिटेबल आहेत. आणि जर तुमची ॲक्युरेसी 10% असेल ना सर तरी तुम्ही प्रॉफिटेबल आहेत. याचा अर्थ काय, 10 ट्रेड घेतले सर, किती 10 ट्रेड घेतले. कुठल्याही स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, फक्त 10 ट्रेड घ्या. 10 ट्रेडमधले सर जर तुमचे फक्त 3 ट्रेड प्लसमध्ये आले, काय
3 ट्रेड जरी प्लसमध्ये आले, प्रॉफिटमध्ये आले, तरी तुम्ही काय आहेत, प्रॉफिटेबल आहेत. तुम्ही बोलाल कसं, हाव. रिस्क मॅनेजमेंटमध्ये ना एक गोष्ट असते, रिस्क टू रिवॉर्ड रेशो सर. रिस्क टू रिवॉर्ड रेशो. जेव्हा ऑप्शन ट्रेडिंग कराल तेव्हा तुम्हाला माहिती पाहिजे, मी जर एंटर करतोय, काय बोललो मी, तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये माहिती पाहिजे, जर मी तर एंटर करतोय, एखाद्या ट्रेडमध्ये एंटर करतोय, पहिले तुम्हाला माहिती पाहिजे तुमचा लॉस किती आहे सर. पहिला क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारा, जर मी हा ट्रेड घेतोय, कॉल बाय करतोय किंवा पुट बाय करतोय, तर माझा पहिला क्वेश्चन मला स्वतःला असेल की मी लॉस किती घ्यायला रेडी आहे, प्लस तुमच्या कॅपिटल साईजवर तुम्ही कितीची रिस्क घेताय. समजा सर कॅपिटल महत्त्वाचं आहे सर, 1 लाखाचा कॅपिटल असेल तुमचा, किती 1% रिस्क डेली घेत आहे, म्हणजे 1000 रुपये डेलीची रिस्क झाली. 2% घेत आहे तर 2000 डेलीची रिस्क झाली. लक्षात घ्या, 2% रिस्क घेत आहे तर 2000 रुपये, 1% तर 1000 रुपये. ओके. जर तुमच्याकडे 2 लाखाचा कॅपिटल असेल आणि त्याच्यावर तुम्ही जर 1000 रुपयाची रिस्क घेत आहे तर 0.5%च रिस्क घेतोय तुम्ही डेलीची. 1% घ्याल तर 2000 रुपये होईल. जेवढा जास्त कॅपिटल तेवढा तुमचा रिस्क तेवढी कमी होणार. तुम्ही जर 10,000 रुपये कॅपिटल घेऊन उतरला स्टॉक मार्केटमध्ये, डेलीची 1000 रुपयाची रिस्क घेताय सर तुम्ही विचार नाही करत, तुम्ही 10% रिस्कवर एंट्री घेताय. काय बोललो, 10%ची रिस्क घेऊन तुम्ही कसं का ट्रेड करू शकता. हा, हे ऑप्शन ट्रेडिंग 10,000 15,000 20,000चा खेळ नाही आहे सर. तुम्हाला 1 लॉट तुम्ही बाय कराल, यू कॅन बाय 1 लॉट इन 10,000 रुपीज इझिली. बट 10,000वर तुम्ही 1000 रुपयाची रिस्क घेताय, 2000 रुपयाची रिस्क घेताय. हाव अँड वाय. म्हणजे आपल्याला कमवायचे 1000 रुपये आणि लावताय 10,000 रुपये. म्हणजे लक्षात घ्या, आता लक्षात घ्या, हे रिस्क टू रिवॉर्ड रेशो तुम्हाला सांगतोय. पहिली गोष्ट कॅपिटल मोठा पाहिजे. इव्हन मला जरी स्वतःचं स्टार्ट करायचं ना, 10-50 हजार रुपये घेऊन पण मी बसेल, पण मतलब नाही, रिस्क मॅनेजमेंट नाही होणार सर तुमची. आणि त्या निफ्टी 50ची 75 क्वांटिटी आहे सर. आता पहिले 25 होती एकेकाळी, नंतर 50 झाली, आता 75 क्वांटिटी झाली. जर तुम्हाला 10 पॉईंटचा जरी स्टॉप लॉस लावायचा ना, 10 पॉईंटचा, तरी 750चा स्टॉप लॉस जातोय सर एका लॉटवर. 2 लॉट घेताय तर 1500 रुपये स्टॉप लॉस जातोय. जर तुम्ही 10,000 रुपये ट्रेडिंग कॅपिटल घेताय आणि डेलीची जर 1500 रुपये रिस्कवर काम करताय, तर कसं काय काम चालेल. 1500ची रिस्कवर तुम्ही 1500 कमवताय तर काय तुम्ही कमवतच नाहीत ना. मी आता लक्षात घ्या, ऑप्शन ट्रेडिंग कराल ना तेव्हा काय सीन होतो तुम्हाला सांगतो. रिस्क मॅनेजमेंट का महत्त्वाचे ते पण तुम्हाला सांगतो. ऑप्शन ट्रेडिंग कराल तुम्ही तेव्हा सीन का होतो, मोस्ट ऑफ द टाइम्स जर तुम्ही ह्या गोष्टीचं तुम्ही कंट्रोल आणलं की मी एकदम डिसिप्लिन राहील, माझी सायकोलॉजी एकदम मॅनेजमेंट, मी रिस्क मॅनेजमेंट फॉलो करेल, तरच तुम्ही प्रॉपर उतरा ह्याच्यामध्ये, आता उतरू नका. ओके. आता लक्षात घ्या, मोस्ट ऑफ द टाईम काय होतं, तुम्ही एंट्री कराल स्टॉकमध्ये, एखादा ट्रेड घ्याल, 1000 रुपयाचा स्टॉप लॉस लावाल, 500चा प्रॉफिट दिसला, 700चा प्रॉफिट झाला, तो नंतर तो प्रॉफिट होईल 900चा, नंतर तुम्ही बोलाल परत तो प्रॉफिट दिसला तुम्हाला 700वर, नंतर तुम्हाला तो 600वर दिसला, नंतर पुन्हा तो 800वर गेला, पुन्हा 900वर गेला. आता सीन सांगतो, ह्याच्यामध्ये ना तुमचे विचार्स किती बदलते होता, थिंकिंग किती चेंज होईल. तुम्ही बोला 500वर प्रॉफिट झाला, 700 झाला, 900 आला. 900वर जेव्हा असाल ना तुम्ही, त्यामुळे तुम्ही बोलाल हा 900 आला, आता अजून 2000 झाला ना, समजा 2000 अजून प्रॉफिट झाला ना, तर मी बाहेर निघेल. नंतर 700 झाला, काय बोललो, पहिले 500 होता, 700 झाला, 900 आला, 900 आला की तुम्ही बोला की 2000ला मी बाहेर निघेल. पण 900 जसा आला, 700 झाला, 600 झाला, तुम्ही बोला अरे यार 900ला बाहेर निघायला पाहिजे होता. काय बोलणार तुम्ही, अरे यार 900ला बाहेर निघायला पाहिजे होता. आता पुन्हा ह्या लेवलला तुम्ही बोलाल अरे 900 परत झाला ना की मी बाहेर निघणार, आणि तुम्ही ह्या लेवलला काय निघणार, बाहेर निघणार.
आणि नंतर तो स्टॉक 2000 पण जाईल, हो असा होतो. 2000 पण जाणार. सो इथे तुम्ही ना, इथे तुमची रिस्क मॅनेजमेंट नाही होते सर. नाही होत. ओके. कधी कधी असं होईल सर, कधी कधी तुमच्या इगोवर येते गोष्ट. काय बोललो? आता इथे तुम्ही काय केला, सेल केला, इथे 900 रुपयाला सेल केला. आज दुसरा सिनेरो काय बनेल, तुम्ही ट्रेड घेतला, 500 रुपये जाईल प्रॉफिट, 800 रुपये जाईल, 1000 रुपये पण जाईल. तुम्ही आता ठरवलं आहे 2000 शिवाय हलणारच नाही, तो 1500 जाईल. आता तुम्ही इगोवर घेतली ना गोष्ट, 2000 झाल्याशिवाय मी निघणारच नाही. 1500 गेला, 1600 गेला, 1800 गेला, तरी तुम्ही आता स्टॉकमधून निघत नाही. तुम्ही बोला 2000 शिवाय मी निघणारच नाही. वरून ते ऑब्झर्व करतात. नंतर नंतर तो पुन्हा 1200 येईल, 800, 500, 200, SL हिट. आता इथे तुम्ही काय केलं, 1800 रुपये बघून पण प्रॉफिट बुक नाही केला. नाही केलं, असं झालंय. हां, आता मला सगळं माहिती आहे, मी सगळ्या गोष्टी केल्यात. आता इथे तुम्ही 1800 रुपये प्रॉफिट बघून पण तुम्ही प्रॉफिट बुक नाही केला. तुम्ही इथे इगोवर गोष्टी घेतली. तुम्ही बोललं की आता मी निघणारच नाही. अगोदरच्या सिनेरोमध्ये काय झालं की तुम्ही निघालात, 900 रुपये प्रॉफिट घेऊन निघाले, पण इथं 1800 रुपये घेऊन पण तुम्ही निघालेत नाही आणि SL हिट केला, SL लावला असेल तर. आता सिनेरो काय माहिती आहे का, आता ह्याच्या पुढची स्टोरी सांगतो. जर SL लावला नसेल तर आता इथे तुम्हाला दिसेल 500 लॉस. तुम्ही बोलाल अरे मी 1800 प्रॉफिट बघितलं, आता मी लॉस कसा बुक करू. मग तुम्ही 1000 लॉस बघताय. तुम्हाला वाटेल की ठीक आहे चला, नंतर 1500 लॉस. आता सिच्युएशन अशी आली की 1800 प्रॉफिट बघून आता मी 1800 लॉसवर आहे. ओके, 1800 लॉसवर आहे. आता मी कसं निघणार, मी निघणारच नाही बाहेर. मी 1800 प्रॉफिट बघितला, मी 1800 लॉसमध्ये कसं निघणार. इथे माझा काय आला, इगो आला. इथे इगो आला, मी निघणारच नाही बाहेर. मी का निघू, मी 1800चा प्रॉफिट बघितला, 1800 पुन्हा खाली कसा येऊ. ओके, अशा गोष्टी होतात. नंतर तुम्ही जो प्रीमियम आहे, तुम्ही एक दिवस पुढच्या दिवशी काय बोलता, मी कॉल घेतलेला, कॉल बाय केलेला, तुम्ही पुढच्या दिवशी बोलणार की जाऊ दे उद्या ना गॅपअप झाला ना, गॅपअप म्हणजे उद्या जर ओपनिंगच 200 पॉईंट किंवा 300 पॉईंट वरती गेले ना, माझा 1800चा लॉस आहे तो रिकवर होईल, मी 1800 5000 प्रॉफिटमध्ये असणार. ह्या तुम्ही गोष्टीमध्ये राहाल. ओके, पण पुढच्या दिवशी असते एक्सपायरी. तुमचा जो 1800चा लॉस दिसतोय तो गेला 10,000वर आणि तुम्ही नाईलाजाने काय केला, सेल केला. तुम्ही नाईलाजाने सेल केला. अशा प्रकारे सक्सेसफुली तुम्ही रिस्क मॅनेजमेंटचा वाटोळा केला. ओके, सो इथे रिस्क मॅनेजमेंट काय ना फॉलो केली. इथे तुम्ही इमोशन्स आणताय सर, हे इमोशन आहे, इमोशनल गेम करताय तुम्ही. मार्केटची इमोशन कधी नाही आणायचे, मार्केटमध्ये ग्रीड कधी नाही आणायचे. जसं की तुम्ही या लेवलला ना सर, ह्या ठिकाणी तुम्ही ग्रीडमध्ये होते. ओके, इथे ग्रीड होती, इथं तुमचा फिअर होता, घाबरले तुम्ही. ओके, आणि बाहेर निघले. आणि इथे तर तुमचा इगो झाला. इथं इगो म्हणजे हे होपमध्ये आले तुम्ही की माझी वरती जाईल प्राईस. ओके, हे होपमध्ये आले. म्हणजे ग्रीड, फेअर आणि होप ह्याच्यावर जर तुम्हाला कंट्रोल नसेल करता येत तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग बिलकुल पण करू नका. ओके, 3 गोष्टी मी बोललो. जर तुम्ही ग्रीड, फिअर अँड होप ह्या जर गोष्टी कंट्रोल नसेल करू शकत, ओके, तर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू नका. डोंट डू ऑप्शन ट्रेडिंग. ओके, आणि तशी पण नका करू. ओके, कारण की ह्या गोष्टीला कंट्रोल फक्त, ह्या सगळ्या गोष्टीला कंट्रोल फक्त एकच गोष्ट करू शकते, दॅट इज रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट. ओके, रिस्क मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला बघायचे सर, ॲटलिस्ट 1:3चा रेशो तुम्हाला फॉलो करायचे सर. 30% ॲक्युरेसी. 1:3चा रेशो तुम्हाला फॉलो करायचे. 30% ॲक्युरेसी तुमची असेल तरी तुम्ही प्रॉफिटेबल बनू शकता. कसं बनू शकता ते पण तुम्हाला सांगतोय. जर तुमच्याकडे
1 लाख कॅपिटल आहे सर. डेलीची 1000 रुपीजची रिस्क. 10 ट्रेड्स घेतले तुम्ही. किती घेतले? 10 ट्रेड घेतले. 20 दिवस तुम्ही काय केलं? 20 दिवस तुम्ही बघितलं, 20 दिवस डेली ट्रेड घेतले. डेली ट्रेड काय भेटले नाही. मार्केटमध्ये 20 डेज असतात, 22 डेज असतात म्हणजे वर्किंग. ह्यामधले तुम्ही 10 दिवसच तुम्हाला ट्रेड भेटले, बाकीच्या दिवशी सेटअप बनला नाही. आता तुम्ही रिस्क मॅनेजमेंट फॉलो करताय. पहिला ट्रेड आहे ना सर, 30% ॲक्युरेसी म्हणजे पहिला ट्रेड SL गेला. कितीचा लॉस झाला? 1000चा. दुसऱ्यात पण 1000चा लॉस झाला. हजारचा लॉस, 1000चा लॉस, 1000चा लॉस, 1000चा लॉस, 1000चा लॉस. 7 ट्रेड मी केले. लॉस 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 लॉस. टोटल कितीचा लॉस झाला? 7000. नंतरचे मी 8वा ट्रेड घेतला, 9वा घेतला आणि 10वा घेतला. मी 3000, 3000 आणि 3000 रुपये प्रॉफिटमध्ये आलो. टोटल किती आले? 9000 रुपये. सो 7000, 9000तून 7000 गेले. किती राहिले? इथे 2000 तुम्ही काय केलं? प्रॉफिट केलं आहे. नेट प्रॉफिट. फक्त 3च ट्रेड, पण इथे प्रॉफिटेबल का म्हणला? कारण की रिस्क टू रिवॉर्ड रेशो फॉलो केला आहे. आता समजा तुमची ॲक्युरेसी फक्त 2% 20% ॲक्युरेसी असेल. किती? 20%. तर हा रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे ना सर, हा 1:2 आपल्याला 5 करायला लागेल. म्हणजे जवळजवळ तुम्ही आता फक्त 2च ट्रेड, तुमच्या 8 ट्रेडमध्ये लॉस गेला. ओके, 8 ट्रेडमध्ये लॉस गेला. ओके, टोटल लॉस किती आला? 8000चा. 1000 प्रत्येकात गेले. बाकीचे 2 ट्रेड होते, 9वा आणि 10वा. त्यात तुम्ही प्रत्येकी ट्रेडमागे 1000 रुपयाच्या लॉस मागे काय बोललो? 1000 रुपयाच्या लॉस मागे तुम्ही किती काढताय? 5000 रुपये काढताय. एकतर मी स्टॉप लॉस देईल 1000 रुपयाचा किंवा 5000चा प्रॉफिट बघितल्याशिवाय बाहेर निघणार नाही. प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही हाच विचार करताय. एक तर 1000 रुपयाचा स्टॉप लॉस, नाही तर 5000 रुपयाचा टार्गेट. असं केलं तुम्ही आणि ह्या 2 ट्रेडमध्ये 5000 रुपये निघले. 10000 रुपये आले, 8000 रुपये गेले, 2000 रुपये नेट प्रॉफिट. ओके, जर तुम्ही डिसिप्लिन असा रिस्क टू रिवॉर्ड रेशो फॉलो करताय, 10 ट्रेड घ्याल महिन्यातून, एक जरी ट्रेड प्रॉफिटमध्ये आणि एक जरी, तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये येऊ शकता. तुम्हाला हा 1:5चा रेशो 1:10 करायला लागेल. 9 ट्रेडमध्ये 9000 रुपये गेले माझे. एका ट्रेडमध्ये मी 10000 रुपये कमवले. 1000 रुपयाच्या मागे 10000 रुपये कमवले. नेट प्रॉफिट माझा 1000 रुपये. सो ह्या प्रकारे रिस्क मॅनेजमेंट केली जाते. आता कधी कधी तुम्ही ना काही ट्रेडमध्ये ते बघा कसं असतं माहिती आहे का, ऑप्शन ट्रेडिंग असू दे किंवा स्टॉक मार्केट असू दे, सगळ्या गोष्टीसाठी सर एकच रूल आहे, प्रोटेक्ट युअर कॅपिटल. स्टॉक मार्केट असू दे, कुठलाही बिझनेस असू दे, जर बिझनेस करताय सर, जर कुठलाही बिझनेस करताय सर तुम्ही, तर तुमच्याकडे जी ॲसेट असते ना, मशिनरी किंवा गाडी झाली, मशिनरी झाली, मिक्सर झाले, ते हे तुमचे ॲसेट आहेत. तर किती काय झालं सर, तुम्ही ह्या गोष्टी विकणार नाही का? कारण की ह्या गोष्टी तुमचा ॲसेट आहेत. ह्याच्यापासून तुम्ही फ्युचरमध्ये पैसे कमवणार आहेत, पैसे कमवणार आहेत. स्टॉक मार्केटमध्ये ॲसेट काय माहिती आहे का? स्टॉक मार्केटमध्ये ॲसेट तुमचा कॅपिटल आहे. फ्युचरमध्ये तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील ना, तुमच्याकडे ॲसेट पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे कॅपिटल पाहिजे. हा जर तुम्ही झिरो करताय ना, तुम्ही काय नाही करू शकत. स्टॉक मार्केटमध्ये पैशानेच पैसा बनतोय, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैशानेच पैसा बनतोय. सो तुम्ही जे काय कराल, प्रत्येक जेव्हा तुम्ही 1000 रुपयाचा स्टॉप लॉस लावता, तेव्हा तुम्हाला बघायचे की या 1000 रुपये आपण बाहेर जर कमवायला गेलो तर किती मेहनत आहे. ओके, त्यामुळे सगळ्या गोष्टी रिस्क टू रिवॉर्ड रेशो फॉलो करून करायचे सर. मोस्टली ट्रेडर काय करतात, रिस्क मॅनेजमेंट फॉलो न करत ग्रीड आणतात, फिअर आणतात, इमोशन्स आणतात, सगळ्या गोष्टी आणतात आणि नंतर मग होप ट्रेडिंग करतात आणि मग होपवरच राहतात की मी पैसावाला बनेल. आणि लक्षात घ्या, क्विक मनी लोक कमवायला जातात,
आणि फेल होतात. नका जाऊ, माझं सजेशन असेल नका जाऊ. स्टॉकमध्ये सर आहे बघा, जर एखादा फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय ना तुम्ही, फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉकमध्ये, फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय ना, शॉर्ट टर्ममध्ये जरी डाऊन ट्रेंड गेला ना, लॉस दाखवतो ना, तरी मला माहिती आहे जर त्याची ई पी एस ग्रोथ जर बुलिश आहे, कॅश कन्व्हर्जन चांगलं आहे, हा स्टॉक शॉर्ट टर्ममध्ये पडला ना तरी लॉंग टर्ममध्ये वरतीच जाणार आहे. का? फंडामेंटल जेव्हा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करताना सर, तिथे एक्सपायरी नसते ना सर, तिथे तो डेल्टा पण येत नाही, तिथं ते टाईम व्हॅल्यू किंवा हे पण येत नाही, टाईम डिके नसतो तिथे. ओके, त्यामुळे तिथे एक्सपायरी नसते. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्हाला वीकच्या अगोदर तुम्हाला काय आहे तो डिसिजन घ्यायचे, वीकली कॉन्ट्रॅक्ट्स असतात ना, वीकली घ्यायचे किंवा मंथली घ्यायचे. वीकली आणि मंथली हे 2 कॉन्ट्रॅक्ट्स असतात. ह्या प्राईस रेंजमध्ये तुमची प्राईस जर तुमच्या स्ट्राईक प्राईसच्या वरती नसेल तर तुम्ही प्रॉफिटमध्ये नाही येऊ शकत. हां, आता समजा तुम्ही ट्रेडिंग करताय, समजा आज मार्केट आहे 25,800, तुम्हाला वाटतं आहे ह्याच्यावरती मार्केट जाईल, कुठं 25,800च्या वरती मार्केट जाईल, म्हणून तुम्ही 25,800चा कॉल घेतला, कॉल बाय केला. आता लक्षात घ्या, समजा 2 दिवसांनी एक्सपायरी आहे, समजा फ्रायडेला एक्सपायरी आहे, आज काय वेनसडे, म्हणजे परवा एक्सपायरी आहे या स्टॉकची. लक्षात घ्या, आज तुम्ही 10,000 रुपये देऊन हा बाय केला आहे. काय बोललो? 10,000 रुपये प्रीमियम देऊन तुम्ही हा कॉन्ट्रॅक्ट बाय केला आहे, 25,800चा ATM बाय केला आहे. आता लक्षात घ्या, परवा एक्सपायरी आहे, परवा एक्सपायरीच्या दिवशी हा 25,800चा 25,700 राहिला. काय बोललो? 25,800चा 25,700 गेला, फक्त 100 पॉईंट खाली गेला. तुमचा हा जो 10,000 आहे ना सर, डायरेक्ट झिरो. काय बोललो? डायरेक्ट झिरो. 25,800चा 25,700 सोडा, 25,750 असेल ना, 50 पॉईंटच खाली आहे, तरी तुम्ही झिरो. तुमचे 10,000 डायरेक्ट झिरो. हो, एक स्टॉप लॉस लावला असेल तर वेगळी गोष्ट आहे, डिपेंड्स अगेन. 25,800चा तुम्ही कॉल बाय केला आहे, चुकून मार्केट जर 26,000 असेल, म्हणजे 25,800 घेतला आहे, 25,800चा कॉल घेतला तुम्ही ॲट द मनीचा, आणि 25,800चा 26,000 गेला, 200 पॉईंटवरती तुम्ही प्रॉफिटमध्ये असणार सर, तुम्ही प्रॉफिटमध्ये असणार. पण जर 1 पॉईंट का 10 पॉईंट जरी ह्या स्ट्राईक प्राईसच्या खाली असेल एक्सपायरीपर्यंत, तर तुम्ही डायरेक्ट झिरो. ओके, हे कॉन्ट्रॅक्ट्स असतात सर, ॲट द मनी, इन द मनी, आउट ऑफ द मनी. सो तुम्ही जर एखादी स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करताय ना, त्या स्ट्राईक प्राईसच्या वरतीच राहायला पाहिजे. काय प्राईस, म्हणजे 25,800च्या म्हणजे 26,000चा या बऱ्याचशा गोष्टी असतात. 25,000 सो तुम्हाला हाय कन्व्हिक्शन पाहिजे की ह्याच्या पुढे स्टॉकची प्राईस वरती जाणार आहे, ओके, तरच. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात सर डेरिव्हेटिव्ह ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, इंट्रा. सो मी सजेस्ट करेल सर, स्विंग ट्रेडिंगपासून स्टार्ट करा, ते पण इक्विटी. ते पण तुम्हाला कशात करायचे? फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनीज ओनली. स्विंग म्हणजे इंट्राडेचा. स्विंग म्हणजे तुम्ही एखादा स्टॉक तुम्ही वीकसाठी ठेवाल किंवा मंथसाठी होल्ड करा, आणि नंतर प्रॉफिट घेणार आणि बाहेर निघणार, त्याला स्विंग बोलणार. ओके, एक हप्त्यात कधी कधी तुमचा टार्गेट एका आठवड्यात कंप्लीट झाला तर बाहेर निघा, दुसऱ्या दिवशी पण होऊ शकतो. इक्विटीमध्ये सगळे पैसे द्यायचे आणि त्याच्यामध्ये होल्ड ठेवायचं, आपले सगळे पैसे देऊन तुम्ही लाईफ टाईम पण ठेवू शकता. जर स्ट्रॉंग कंपनी आहे ना, समजा स्टॉप लॉस उडला तरी मला फरक नाही पडत, मी अजून क्वांटिटी बाय करेल जर फंडामेंटली स्ट्रॉंग आहे कंपनी तर. ओके, जर कंपनी फ्युचर ग्रोथ देणार आहे तर अजून मी बाय करेल, मी टेक्निकल पण बघणार नाही,
टाकील लॉंग टर्मसाठी डायरेक्ट. फंडामेंटलमध्ये करू शकता तुम्ही. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉंग टर्म तुम्ही आयुष्यभर ना ऑप्शन तो कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता. वीकलीमध्ये एक्सपायर होणार आहे, मंथलीमध्ये एक्सपायर होणार आहे, झिरो होणार आहे. हो. ओके, एवढ्या कंडिशन असल्यावर कशाला तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जाताय? ऑप्शन ट्रेडिंगमध्ये का जाता सांगू का? एक शेवटचं फक्त आपण बोलू. ऑप्शन ट्रेडिंग कशासाठी आणलं आहे? ऑप्शन ट्रेडिंग आणले हेजिंगसाठी सर. आता हा शब्दच तुम्ही बोलला हेजिंग काय आहे? हेजिंगसाठी आणला आहे. हेजिंग म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ आहे, तुम्ही ना 50 लाखाचे पोर्टफोलिओमध्ये स्टॉक बाय केलेत. किती? 50 लाखाचे स्टॉक्स बाय केलेत. स्टॉक्स बाय केलेत, मग प्रॉफिट कधी येईल? जेव्हा मार्केट वरती जाईल तेव्हाच प्रॉफिट होईल. जर मार्केट डाऊन ट्रेंड गेला तर लॉस आहे ना सर. हा लॉस आहे. हा जो लॉस मला नको पाहिजे असेल, काय बोललो? हा लॉस मला नको पाहिजे असेल तर मी काय करणार माहिती आहे का? 50 लाख जर मी स्टॉक्स बाय केलेत, 50 लाखाचे जर मी स्टॉक्स बाय केलेत, तर मी तिथे 50,000चे इंडेक्सचे पुट बाय करेन. लक्षात घ्या, 50 लाखाचा माझा पोर्टफोलिओ वरती चालला आहे. मला आता असं वाटतं की रिसेंटली ना मॉनिटरी पॉलिसी चेंज झाली किंवा कोरोनासारखं क्रायसिस आला आणि मला असं वाटतं की ह्या 50 लाखाचा ना लॉस होऊ शकतो, स्टॉक्स खाली जाऊ शकतात. पण आता मी काय करू यावेळी? तर मी बोललो की 50,000चे मी इंडेक्सचे पुट ऑप्शन्स बाय करतो किंवा स्टॉक्सचे पण करू शकतात. स्टॉकचे पुट ऑप्शन्स बाय करायचे. पुट ऑप्शन म्हणजे मार्केट जर खाली जातो तर पुट तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट प्रॉफिट देतोय. लक्षात घ्या. आता इथे सिनेरिओ तो बघा, स्टॉक जर वरती गेले, स्टॉक जर वरती गेले तर माझा लॉस झाला तर किती होईल? 50,000चा लॉस होईल. पण जर 50 हा जो स्टॉक वरती नाही गेला आणि खाली गेले तर माझा 50,000 रुपये आहे ना, हा माझा या 50 लाखाच्या कॅपिटलला वाचू शकतो. ओके, म्हणजे जिथे माझा 2 लाखाचा लॉस होऊ शकतो तिथे माझा 1 लाख इथूनच प्रॉफिट निघेल ऑप्शन पुट बाय करून. ओके, सो ह्या गोष्टीसाठी ऑप्शन ट्रेडिंग आणलं आहे सर. ह्या गोष्टीसाठी ऑप्शन ट्रेडिंग आणलं आहे. ह्या गोष्टीसाठी ऑप्शन ट्रेडिंग आणलं आहे. पण आपण काय करतोय? आपण सट्टा करतोय त्याला. ओके, ऑप्शन ट्रेडिंग डेली इंट्राडे करतात, सट्टा खेळतात सर, डायरेक्ट सट्टा खेळतात. ओके, आणि लक्षात आता ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सर, ऑप्शन ट्रेडिंग ना हे ब्रोकरचा ह्याच्यात खूप फायदा आहे सर. हे ब्रोकर्स, ओके, हे जे इन्फ्लुएन्सर दिसतात, इन्फ्लुएन्सर दिसतात, हे जे मोठे मोठे माणसं दिसतात ऑप्शन ट्रेडिंग करून एवढा प्रॉफिट कमवला आहे, ह्यांचे हे स्वतः ब्रोकर असतात, त्यांच्याकडे ब्रोकरशिप असते. ते काय करतात? ह्या लिंक ओपन करून तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करा. जे काय ब्रोकरेज असतील ते त्यांना जातात ना सर. तुमचा फायदा हो की तुमचं नुकसान हो, तुम्हाला ब्रोकरेज देण्याचं आहे मला. तुम्ही कॉल बाय करा किंवा पुट बाय करा, प्रॉफिटमध्ये किंवा लॉसमध्ये आहे. तुम्हाला 20% ब्रोकरेज देणं आहे मला. 20 रुपीज बाईंगला, 20% सेलिंगला. सो ब्रोकरेज तर तुम्हाला देण्याच आहे सर. सो ब्रोकरेज त्यांचा फायदा असतो. सगळ्या गोष्टी सर, हे सगळं मोस्टली पैसा बनेल तर इक्विटीमध्ये बनणार. ओके सर, माझ्याकडे सुद्धा ब्रोकरशिप आहे. मी तुम्हाला एखादी स्ट्रॅटेजी शिकवेल ऑप्शन्समधली. टू बी फ्रँक सांगतो, मी शिकवेल, काम करणारी स्ट्रॅटेजी शिकवेल आणि तुम्हाला बोलेल मी जे ॲप ओपन केलं त्यात तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करा. काय बोललो? मी जो ॲप केलं ओपन तुमचा त्यात ऑप्शन ट्रेडिंग करा. तुम्ही प्रॉफिटमध्ये आहे, तुम्ही लॉसमध्ये आहे, फायदा माझा आहे ना. पण मी माझ्या स्टुडंटला तसं, मला नको आहे पैसा तो. ओके, भले तुमचे मी थोडे ब्रोकरेज कमी पण करून देईल, काही प्रॉब्लेम नाही मला. ओके, पण नका करू. करायचे तर एक ठराविक कॅपिटल तुम्ही एक वेगळं करून ठेवा सर. ओके, म्हणजे तुम्ही असा कॅपिटल ठेवा. कळलं ना? एखादा जेव्हा डाऊन मार्केट जातो तेव्हा तुम्हाला पुट बाय करून त्याला हेजिंग करायचे तुमच्या इक्विटी. पण आपल्याकडे इक्विटीचा पोर्टफोलिओच नाही 50 लाखाचा, तर काय करणार? पहिले तो पोर्टफोलिओ सर क्रिएट करायचा प्रयत्न करा ना सर. 10 लाखाचा पोर्टफोलिओ करा, 15 लाखाचा पोर्टफोलिओ करा, 20 लाखाचा पोर्टफोलिओ. प्रत्येक महिन्यात 50,000 किंवा 10,000चे स्टॉक्स बाय करत जा चांगल्या कंपनीचे. तो पोर्टफोलिओ 20 लाख, 50 लाख, 15 लाख असा पोर्टफोलिओ तर बनवा.
तो बघायला पण मजा येते सर. आणि तो लॉंग टर्म जाणार तुम्हाला माहिती आहे, लॉंग टर्ममध्ये प्लस देणारच आहे, कारण की फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी आहे. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये डेली तुम्ही 1000 रुपये 500 रुपये एक कन्सिस्टन्सी नसते सर. इवन मला पण नाही जमत ते डेली रोज प्रॉफिट करणं तसं. ओके, ॲज अ टीचर ॲज अ मेंटर मी जर एवढं बोलू शकतो ना, मी का ऑप्शन ट्रेडिंग करतो माहिती आहे कधी कधी, ही नशा आहे सर, ही नशा आहे. जे एखाद्याला ना ऑप्शन ट्रेडिंग ना ही नशा आहे, नशा. मला ती नशा आहे सर. ओके, नशा म्हणजे जसं एखाद्याला दारूची नशा असते, एखाद्याला सिगारेटची, तशी मला ही नशा आहे. कधी कधी मला हे लागतोच. मी कधी कधी ट्रेड पण अगेन्स्ट घेतो. मला माहिती आहे की मार्केट वरती चाललं आहे, तरी पण मी कधी कधी पुट बाय करतो आणि मी स्टॉप लॉस देतो सर. पण मी SL देतो, स्टॉप लॉस असतो माझा. असं कधीच झालं नाही की मी SL लावत नाही. SL लावतो मी. डेलीची जो SL असेल माझा, समजा जो असेल आकडा 1% 2%, तो मी तो SL लावतो आणि सोडून देतो. मग वरती जा किंवा खाली जा, मला माहिती आहे की मी स्टॉप लॉस, मी एंट्री करण्याच्या वेळेस मी ठरवते की हां स्टॉप लॉस लागला आहे, संपला विषय. ह्याच्यापेक्षा जास्त तर लॉस नाही होऊ शकत मला. मी होपमध्ये राहिलो, ग्रीड आली, फेअर आला, तर ते स्टॉप लॉस नाही, तुमचा पूर्ण कॅपिटल वाईप अप होतो सर. सो सगळ्या गोष्टी मॅटर करतात सर. प्रवासात कधीच म्हणजे हे करू नये. आणि मी प्रवासातच बरे मोठे मोठे कॅपिटल घालून लागले, 50,000 रुपये असे प्रवासात नाही सर. 50,000 कॅपिटल तुम्ही कमवायला जा, मेहनत आहे सर. आपण 50,000 रुपये सर त्यावेळी तुम्ही एखाद्या स्टॉक्समध्ये टाकले असते ना, ते कुठे गेले असते सर. 3 लाख रुपये जर तुम्ही ते लॉस बोलताय, ते 3 लाख रुपये जर तुम्ही 2 वर्षापूर्वी एखाद्या स्टॉक्समध्ये टाकले असते, तर ते आज तुमचे 6 लाख रुपये झाले असते, 4-5 लाख रुपये झाले असते, किंवा 3 लाख रुपये असते. 3 लाख तर खिशात असते ना सर. सो हाच आपला प्रॉब्लेम आहे सोसायटीचा, स्टुडंटचा, सगळ्यांचा. जिथे पैसा बनतो तिथे जात नाही. आणि लोक आहेत ना सर, स्टॉक मार्केटचं नाव टाकलं ना, स्टॉक मार्केटचं नाव मार्केटमध्ये घेतलं ना, तर लगेच बोलतात की हे स्टॉक मार्केटमध्ये लॉसच होतो. सर लक्षात घ्या, स्टॉक मार्केटमध्ये लॉस लोक कुठं करतात माहिती आहे का? या सट्ट्यामध्ये करतात, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये करतात. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लोक काय करतात? लॉस करतात. पैसा कुठं बनतोय? इक्विटीजमध्ये बनतोय सर. इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसा बनतो. पण सीन काय सर, लोकांना फास्ट ग्रोथ पाहिजे, फास्ट ग्रोथ पाहिजे. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुमचा पैसा लवकर बनेल, लवकर कमी पण होईल, हे पण लक्षात घ्या. इन्व्हेस्टमेंटमध्ये ना, जर स्ट्रॉंग कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग, तर तुमचा पैसा आहे ना स्लो बनेल. मी काय बोललोय? बनेल. स्लो पण काय होईल? बनेल. ओके, म्हणजे तुम्हाला पैसा बनणार, ऑप्शन्समध्ये नाही बनणार, इक्विटीजमध्येच बनणार सर. ऑप्शन ट्रेडिंग, डोंट डू ऑप्शन ट्रेडिंग. ओके, करायचे तर करा, नशा असेल तर करा. ओके, पण मोस्टली मी सांगेल की कॅपिटलच्या 10% ऑप्शन ट्रेडिंगमध्ये करा, 90% इक्विटीमध्ये जाऊ देत. म्हणजे तुम्ही आज 10 लाख रुपये घेऊन येतात मार्केटमध्ये, ओके, सो 10 लाखातले तुम्ही 1 लाख ऑप्शन ट्रेडिंग करा, मला काय प्रॉब्लेम नाही. पण 9 लाख रुपये ना इक्विटीमध्ये जाल. जर तुमचा पोर्टफोलिओमध्ये एक स्टॉक पण नाही सर, आणि तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करताय, तुम्ही वेल्थ कुठं क्रिएट करताय? तुम्ही फ्युचरसाठी, पोरांसाठी कुठं पैसा साठवून ठेवताय? तुम्ही एक दिवस येईल, तुम्ही 1 लाख रुपये प्रॉफिट पण कराल सर. 10 दिवसात तुम्ही प्रॉफिटेबल पण व्हाल, मला त्याचा प्रश्न नाही आहे. प्रॉफिटेबल पण व्हाल, पण कदाचित कुठलाही ग्लिच असू शकतो, टेक्निकल ग्लिच असू शकतो, किंवा तुमचा एखाद्या वेळी स्टॉप लॉस लागलाच नाही, ट्रॅव्हलिंगमध्ये आहे, डेली वर्किंग प्रोफेशनल आहेत तुम्ही, डेली टाईम नाही देऊ शकत, तुम्हाला एखाद्याचा कॉल आला, अर्जंट कॉल आला, तुम्ही स्टॉप लॉस लावला नाही, तुमचा कॅपिटल झिरो होईल सर. ओके, अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या तुम्हाला माहिती पाहिजेत. ओके, सो बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजल्या असेल आजच्या लेक्चरमध्ये. असंच आपण बघूयात, करू.